गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीस मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दिनांक 14 मे रोजी रात्रीच्या सुमारास मोठा अपघात घडला होता। अपघाताची ही घटना समजताच राज्यभरातून मनसैनिकांनी पुणे येथील रुग्णालयाकडे धाव घेतली होती, तर सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षातील पदाधिकारी हेही भेटीसाठी रवाना झाले होते। दिलीप धोत्रे यांच्या पायावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते पंढरपुरात दाखल झाले। दिलीप धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंढरपुरातील निवासस्थानी विविध नेतेमंडळींची गर्दी होताना दिसून येत आहे। शनिवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देत अपघाताच्या घटनेची माहिती जाणून घेत प्रकृतीची विचारपूस केली। तर आज रविवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देत प्रकृतीची विचारपूस केली। तिथून ज्युपिटरला गेलो, ज्युपिटर जवळ तिथे ते खराचं पण तिथेच झालेलं ना जवळपास नाही त्याच्या पण मुंबईच्या थोडस जवळ पार्ले ब्रिज आहे ना, नाही साहेब जाऊन आलेले हॉस्पिटल विनायक मेटेंच्या तिथे त्या टनेलच्या ह्याच्यात 2 सर्जरी झाली, पायाची झाली, 3 बोटं फ्रॅक्चर झाली। तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जागाली, हॉस्पिटलला जागाली, ते पण हॉस्पिटलमध्ये 1 तासाने जागाली। पण तुम्हाला झोपेत काय कळलं नाही? काहीच कळलं नाही मला। हॉस्पिटल गेल्यावर मी असं बघा, मी ज्यावेळेस गेलो सुट्टीवर आलो, सगळे वारकरी समोर दिसायला लागले। मला काय वाटलं स्वप्नच पडले आहे। त्यावेळेस काय दुखत नव्हतं ना, म्हणजे पूर्ण बदली जातो, पूर्ण पेन किलर आणि अनेस्थेसिया। बघितलं अरे म्हटलं इथं कसं काय काय आहे, तर ते म्हटलं तुमचा ऍक्सिडेंट झाला। त्यावेळेस भीती वाटली मला। तोपर्यंत काय झालं, छाती 220 BP झाला। ज्युपिटर चांगला आहे ते।